जमिनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात बेछूट गोळीबार केला। ही घटना गंभीर आहेच, मात्र ही घटना घडण्या इतका मानसिक तणाव त्यांच्यावर का आला याचाही विचार व्हायला हवा। वास्तविक महायुतीमध्ये समन्वय नसल्याने अनेकदा अडचणी येत असून त्याचाच हा एक भाग आहे। म्हणूनच कार्यकर्त्यांमधील वितुष्ट संपवून त्यांच्या समन्वय साधण्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न करावेत। घडलेली घटना गंभीर असून भविष्यातील अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नेत्यांनी यात तातडीने लक्ष घालावे आणि कार्यकर्त्यांमधील वादांना पूर्णविराम द्यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले। ते कल्याणात माध्यमांशी बोलत होते। दरम्यान गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले असून यानंतरही सलोखा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून नेतृत्वावर आम्हाला आणि आमच्यावर नेतृत्वाला विश्वास असल्याने दोन्ही पक्षाचे वरिष्ठ समजून घेतील। म्हणूनच शहराच्या भविष्यातील विकासासाठी दोन्ही पक्षाचे नेते वैरभावना संपवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर भाजपा शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वादाविरोधात यापूर्वी देखील अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्याचे वास्तव मान्य करताना त्यांनी सर्व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, कारण दोन्ही पक्षात समन्वय नाही। पण आता या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्याकडे वाद संपवण्याच्या आपण मागणी केल्याचे म्हटले आहे, तर आपल्या मागणीवर नक्कीच विचार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यकर्ते भरडले जाऊ नयेत। न्यायालयाबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत बोलताना पवार यांनी जर समर्थनार्थ येणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर कोणतेही कार्यकर्ते येताना घाबरतील, यामुळे कार्यकर्ते यात भरडणार नाहीत, याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे। आपण गोळीबाराच्या घटनेचे समर्थन करत नाही, मात्र कार्यकर्त्यावर अन्याय नको अशी आग्रही मागणी त्यांनी वरिष्ठांकडे केली आहे। झालेली घटना थोडी गंभीर आहे। खरं तर अशा प्रकारची घटना होणं हे कोणालाही मान्य नाही आहे। खरं तर जी घटना घडली ती अत्यंत फ्रस्ट्रेशनमधून घडली। हे फ्रस्ट्रेशन का आलं? खरं तर हा विचाराचा विषय आहे, चिंतनाचा विषय आहे। अनेक वेळेला समन्वयाच्या विषयी चर्चा झाली। युतीमध्ये समन्वय न दिसल्यामुळे, न राहिल्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्याचाच एक पार्ट हा परवाच्या घटनेमधून दिसून आलेला आहे। पुन्हा एकदा सांगतो की हे समर्थनीय नाही आहे। या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही, पण त्याच्यामागची पार्श्वभूमी काय आहे ती खरं समजून घेणं गरजेचं आहे। भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, या दोन्ही नेत्यांनी खालपर्यंत कार्यकर्त्यांमधला समन्वय काही गॅप निर्माण झाले असेल तर ती गॅप दूर करणं हे गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांची भावना देखील आहे। कोणालाही घटना मान्य नाही आहे, पटलेली नाही आहे। आपापसामध्ये भांडणं होणं, अशा प्रकारचं एक मत कलुषित होणं ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे निश्चितपणे नेत्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून या सगळ्या विषय जे आहेत ते मिटवले पाहिजेत। सगळ्यांमध्ये समन्वय झाला पाहिजे। भविष्यामध्ये येणारा लोकसभा आहे, विधानसभा आहे, विकास आहे, अशा अनेक विषय असल्यामुळे निश्चितपणे नेत्यांनी लक्ष घालावं, अशा प्रकारची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गणपत गायकवाड यांनी नेहमी ह्या विषयावरती सांगितलेलं, तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस वगैरे सुद्धा म्हणजे लक्ष दिलेलं नाही आहे आणि आपल्या प्रशासनावर दिलं नाही, हा प्रकार झाला नसता असं गणपत गायकवाड यांनी सांगितलं। तुम्हीही या संदर्भात बऱ्याचदा तक्रारी केलेल्या आहेत, नाना सूर्यवंशी असतील किंवा तुम्ही। मी मगाशी म्हटलं की सर्व कार्यकर्त्यांमध्ये या गोष्टीबद्दल अस्वस्थता आहे, समन्वय नाही आहे। थोडीशी अडचण ही युतीमध्ये प्रामुख्याने दिसते। त्यामुळे निश्चितपणे म्हणूनच आम्ही मागणी केलेली पक्ष नेतृत्वाकडे, दोन्ही नेत्यांकडे, की लवकरात लवकर तुम्ही हा समन्वय घडवून आणावा। ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी घडू नयेत, अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी लवकरात लवकर इम्प्लिमेंट करावे, अशा प्रकारची भावना ही सर्व या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांची, नेत्यांची आहे। आमदार साहेबांनी कालच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केले, त्याच्यानंतरही समन्वय होईल असं वाटतंय? 100% होईल, 100% होईल। नेतृत्वावरती आमचा विश्वास आहे आणि नेतृत्वाला आमच्यावरती पण विश्वास आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे भविष्यातला विकास, चांगली कामं ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये व्हावीत, अशा दृष्टिकोनातून हा समन्वय निश्चितपणे साधला जाईल, अशा प्रकारचा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे।
ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा.